आपण भिंतीवरचं इंग्रजी कॅलेंडर पाहून सण शोधतो. पण तुम्ही कधी विचार केलाय का की ईदच्या आणि रमजानच्या रोजांच्या तारखा दरवर्षी का बदलतात? कधी रमजान कडाक्याच्या थंडीत येतो तर कधी भर उन्हाळ्यात. चला तर मग मुस्लिम धर्मियांचं नवं 1448वं वर्ष सुरू होतंय. त्यानिमित्ताने जाणून घेऊया इस्लामी कॅलेंडरविषयी. जगभर प्रचलित असलेलं कॅलेंडर येशूच्या जन्मापासून सुरू होतं, त्यामुळे आपण त्याला इसवी सन म्हणतो. मात्र इस्लामी कॅलेंडरला हिजरी सन म्हणतात. त्यामागचं कारणही मोठं रंजक आहे. हिजरी म्हणजे हिजरत केली ते वर्ष. हिजरत म्हणजे स्थलांतर करणं. इसवी सन 622 मध्ये प्रेषित मोहम्मद यांना एके रात्री नाट्यमयरित्या त्यांच्या जन्मभूमी मक्केतून निघून 434 किलोमीटर दूर असणाऱ्या मदिना इथं आश्रय घ्यावा लागला. त्यावेळी त्यांच्यासोबत केवळ एक सहकारी होता. हा प्रवास इस्लामच्या इतिहासाला कलाटणी देणारा महत्त्वाचा क्षण मानला जातो. याच घटनेची कायमस्वरूपी आठवण राहावी आणि तिथून एका नव्या पर्वाची सुरुवात व्हावी म्हणून इस्लामी कॅलेंडरची सुरुवात करण्यात आली. या ऐतिहासिक स्थलांतरामुळे इस्लामला नवसंजीवनी मिळाली आणि इसवी सन 622 मध्ये पहिलं हिजरी वर्ष सुरू झालं. मुहर्रम हा हिजरी कॅलेंडर मधला पहिला महिना. वर्षाच्या पहिल्याच महिन्यात म्हणजे मुहर्रमच्या पहिल्या 10 दिवसात करबालाची शोकांतिका घडल्यानं नवीन वर्ष साजरं केलं जात नाही. मात्र इतर महिन्यांपैकी रमजानमध्ये रोजे, तर पुढल्या महिन्याच्या म्हणजे शव्वालच्या 1 तारखेला रमजान ईद येते आणि शेवटच्या जिलहज्ज महिन्यात बकरी ईद निमित्तच्या कुर्बानीने 5 दिवस चालणाऱ्या पवित्र हज यात्रेची सांगता होते. हिजरी कॅलेंडर हे चंद्रानुसार चालत असल्यानं चंद्रोदयावर नवीन दिवस सुरू होतो. यातल्या आठवड्यामध्ये रविवार ते शनिवारसाठी इतवार, पीर, मंगल, बुध, जुमेरात, जुम्मा, सनिचर अशी नावं असतात. चंद्रोदयावर नवीन दिवस सुरू झाल्यानं हिजरी कॅलेंडरचा महिना कधी 29चा तर कधी 30चा असतो आणि म्हणूनच आगामी ईद ठरवण्यासाठी मुस्लिमांमध्ये आकाशात चांद पाहण्याची परंपरा आहे. हिजरी वर्ष पूर्ण व्हायला 365 नव्हे तर 354 किंवा 355 दिवस लागतात. दरवर्षी पडणाऱ्या या 10-11 दिवसांच्या फरकामुळेच मुस्लिम सण दरवर्षी 10-11 दिवस आधी येत जातात. इस्लामी कॅलेंडर विषयीची ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आवाज मराठीला फॉलो करा.